एक अत्यंत दुःखद बातमी आहे। सीताराम येचुरी यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही बरी नव्हती। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी त्यांचं निधन झाल्याचं पाहायला मिळतंय। माकपचा चेहरा त्यामुळे हरपलाय। माकपची मोठी हानी सीताराम येचुरी यांच्या जाण्यानं झाल्याचं पाहायला मिळतंय। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांची प्रकृती बरी नव्हती। त्यांच्यावरती उपचार करण्यात येत होते। मित्र त्यांचे प्राणज्योत मान माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालंय। वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रमोद, माकपचा चेहरा हरपलाय, काय अधिक तपशील? म्हणता येईल तर नाही, कारण सीताराम येचुरी हे पहिल्या फळीतील भाजपच्या पहिल्या फळीतील नेते होते। प्रमुख कार्यक्रमामध्ये सीताराम येचुरी यांची कायमस्वरूपी उपस्थिती असायची। पक्षाचे जे ध्येय धोरण आहे त्या ध्येय धोरणाच्या निर्णयासंदर्भात सीताराम यांची भूमिका खूप महत्वाची मानली जाते। कारण जनरल सेक्रेटरी हे पद जे आहे ते भाजप पक्षामध्ये खूप महत्वाचं मानलं जातं। ते पद 2015 पासून सीताराम येचुरी यांच्याकडे होतं। मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावलेली होती। 19 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। श्वसनाचा त्रास जो आहे तो त्यांना होत होता, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं होतं। आज त्यांची प्राणज्योत जी आहे ती मावळलेली आहे। तुम्ही म्हणालात खूप मोठी हानी जी आहे ती पक्षाची झालेली आहे। कारण निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण प्रामुख्याने बघितलं नाही तर सभांचा धडाका प्रत्येक ठिकाणी इंडिया आघाडीमध्ये होत असताना सीताराम येचुरी देखील प्रत्येक सभामध्ये हिरिरी भाग घेत होते। पक्षाची भूमिका असेल किंवा इंडिया आघाडीची भूमिका खूप ठामपणे मांडत होते आणि त्या सीताराम येचुरी यांचं निधन झाल्यानं माकप पक्षाला देखील एक मोठी हानी पोहोचली असं म्हणावं लागेल आपल्याला।